मित्रांनो, तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आता मी आहे वसईमध्ये आणि मला बुकिंग भेटली आहे पालघरची. पालघरमध्ये भरून म्हापशाला खाली करायचं आहे. तर मी आता पालघरला जायला निघालो आहे जवळपास. आणि हे भाडं मला दिलं आहे कोणी माहिती आहे, शकील भाई म्हणून आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी मला हे बुकिंग दिली आहे. तर चला पटापट जाऊया, तिकडे लोड करूया आणि आपली गोव्याची जर्नी सुरू करूया. बऱ्याच दिवसानंतर मी मुंबई टू गोवा असा प्रवास करणार आहे. मुंबई टू गोवा नाही, पालघर टू गोवा असा प्रवास असणार आहे आपला. आणि खूप दिवस झाले या रूटला आलोच नाही आहे, तिकडेच फिरतोय कुठे कुठे. तर तोही एक्सपिरियन्स आज नवीन. पाऊस भरपूर पडतोय कोकणात, त्यामुळे बघूया कसा होतोय प्रवास. गुजरात रोडला आपल्याला हा एक टोल लागणार आहे, खानेवाडे टोल प्लाझा. खानेवाडे सुरत दहिसर टोलवेज. नवरी बघा, नवरी. अरे वा, मस्त ठेवली आहे गाडी. बरोबर 5 वाजले आणि मी पोचलोय पालघरमध्ये. हा आता सुंदरम नाका म्हणून आहे, तर इथेच ते येतोय बोलले. आता थांबा, त्यांना फोन लावतो. आपल्या पुढे ते 2 टू व्हीलरवाले चाललेत ना, हा त्यांना फॉलो करतोय मी. त्यांचाच माल न्यायचा आहे गोव्याला. हे बघा, जुन्या सामानापासून ना, जुनं सगळं लाकूड आहे, त्यापासून नवीन फर्निचर कसं बनवतात बघा. हे आता नवीन त्याच्यातलंच खुर्च्या बनवलेल्या आहेत. इतना ही आहे. हां हां, असा काहीसा माल माझ्या गाडीमध्ये भरला आहे. जुनं फर्निचर आहे सगळं. तर आपली गाडी लोड झाली आहे आणि आता बरोबर ना 7:15 वाजलेत. मी आता पालघरमध्ये आता आपला प्रवास सुरू करतोय. आता पनवेलला पोचायला किती वाजतील काय सांगता येत नाही, कारण बराच लांब. पालघर बऱ्यापैकी लांब आहे. इथून वसई जवळजवळ 60 किलोमीटर आहे, त्यामुळे वसईला पोचायला मला ट्रॅफिक बिपिक हे पकडून 2 तास लागणार. 7, 8, 9 वसई. तिथून काय विचार नका, पनवेल पोचेपर्यंत 12 वाजतील मला वाटतं कदाचित. तर हळूहळू प्रवास करूया आपण. चला, कशी होते जर्नी. आपली डिलिव्हरी आहे ही ना, ही उद्या द्यायची नाही आहे, परवा द्यायची आहे, त्यामुळे काहीच घाई नाही आहे. कारण आता मी इथे पालघरमध्ये, उद्या कसं डिलिव्हरी नाही होऊ शकत. आणि रात्री झोपलोय नाही, 2-2.5 तासच काल झोपलोय, तेवढाच काय तो. चला निघूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. आपला पालघरमधून प्रवास सुरू झालाय. बरोबर 7:15 वाजता. कसा होतोय बघूया. नैसर्गिक आरटीओ भेटलाय आपल्याला. नैसर्गिक आरटीओ महाराज की जय हो. इकडे मुंबईत ना पाऊस पडत नाहीये, त्यामुळे एवढी गरमी होते ना. म्हणजे नुसतं उभं राहिलं, काय काम नाही जरी केलं ना तरी घाम येतोय. तर मित्रांनो, बरोबर 9 वाजलेत आणि आता मी थोड्याच वेळात ना आपल्या घोडबंदर रोडला लागणार आहे. सगळं मनोहर, त्याच्यानंतर विरार, वसई, सगळं नायगाव विगाव करत मी आता घोडबंदर रोडला लागणार आहे. आणि आता माझा एक प्लॅन ठरला आहे की ठाण्यात मावशीकडे जाणार आहे आणि मावशीकडे जाऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करून जेवण करून आपल्या पुढच्या प्रवासाला लागायचं आहे मला. त्याच्या अगोदर इथे एक इंडियन ऑइल पंप आहे, तिथे डिझेल टाकूया आणि आपल्या घोडबंदर रोडला लागूया. आज एवढं ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे पटापट आलो, नाहीतर एवढ्यात मी वसईलाच असणार होतो. तर ना या ठिकाणी एवढं ट्रॅफिक व्हायचं माहिती आहे, काय विचारू नका. म्हणजे आता ह्या वेळेस भरपूर ट्रॅफिक असायचं, आता ट्रॅफिक नाही आहे. कारण काय माहिती आहे, ते नवीन ब्रिज झालं दिसतंय, ते तिकडचं ते सुरू झालंय. त्यामुळे आता हे जे जुनं ब्रिज होतं त्यावर
जाणाऱ्या गाड्या डायव्हर्ट केल्यात आणि घोडबंदर ठाण्या साईडला जाण्यासाठी हे ब्रिज यूज करतायत आणि ते नवीन ब्रिज येण्यासाठी मस्तच काम झालंय. नाहीतर ही दोन ब्रिज होती पण ते तेवढं ट्रॅफिक कव्हर होत नव्हतं. सव्वा 9 वाजलेत आणि आपण आता घोडबंदर रोडला आहोत. जास्त काही ट्रॅफिक नाही आहे, हे काय नॉर्मल आहे. आपलं ट्रॅफिक म्हणजे खतरनाक. कधी कधी थांबलं तर तास 2-2 तास थांबावं लागतं आणि हे चालतंय, रनिंग ट्रॅफिक आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर 10 वाजले मित्रांनो, 10. आणि मी माझीवड्याच्या ब्रिजवर आहे. एक 5-10 मिनिटात मावशीच्या घरी. 10:15 वाजले, 10:15. आणि मी आता फक्त माझीवड्याचं ब्रिज उतरलोय. 15 मिनिटं ट्रॅफिकमध्ये 15 मिनिटं ब्रिज उतरायला मला 15 मिनिटं गेली, म्हणजे विचार करा. मावशीकडे जायला अजून, मावशीचं घर इथून 2 किलोमीटर, 2-2.5 किलोमीटर फक्त. आता किती वेळ लागतोय काय सांगता येत नाही. फायनली मी राबोडीत पोचलो. लेफ्ट साईडला जो रस्ता जातो ना, हे गाड्या जात आहेत बघा, तो कळव्याचं जे नवीन ब्रिज झालं आहे ना, रिंग रोडला जात आहेत. मला इथून राईड घ्यायचं आहे. हे बघा या साईडला आय लव्ह राबोडीत राहते माझी मावशी. आय लव्ह राबोडी. बरोबर आता 10:30 होत आले. म्हणजे 2-2.5 किलोमीटरच्या अंतराला मला अर्धा तास लागला. म्हणजे विचार करा किती ट्रॅफिक होतं. गाडी ती बघा तिकडे लावली आहे दिसते. फायनली पोचलोय मी. जवळजवळ 3-3.5 तास लागले पालघरवरून ठाण्यात पोचायला. लाजते कशाला. मावशी हॅपी बर्थडे. तर मी आता गाडी नाही बघा इथे लावली आहे. 12 वाजले. आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. मावशीचा बड्डे सेलिब्रेट केला, जेवण वगैरे झालं आहे आणि आता फायनली निर्णय घेतला आहे झोपायचा इथे. काकाने बोलत आहेत झोप म्हणून आणि मलाही झोप येते, त्यामुळे इथे थोडा आराम करतो आणि मग सकाळी उठून आपण आपल्या प्रवासाला निघूया. चला. खरंच झोप येते. आणि मावशीने भरपूर जेवण घातलेलं, चिकन, आईस्क्रीम, गुलाबजाम, हे ते भरपूर काय दिलं, त्यामुळे अजून झोप येते. ही पूर्व दिशा चेंज करू. काय आहे माझ्याकडे? ट्रॅक आहे माझ्याकडे. झोपतो मित्रांनो. आता बरोबर 12 वाजले ते बघा. 12 वाजले. 4 वाजेपर्यंत झोपायचा प्लॅन केलाय. पुढे मस्तपैकी आराम करतो. मावशी सोडायला आली. किती वाजले? 6:30 वाजले. 6:30 वाजले सकाळचे. रात्री 12ला निघाले, झोपलेलो. होय चल बाय. सकाळी 6:30 वाजता आपला ना ठाणे राबोडीतून परत प्रवास सुरू होतोय. काल मावशीकडे गेलो ना, आंघोळ वगैरे केली, मस्तपैकी फ्रेश झालो
त्याच्यानंतर मावशीचा बड्डे सेलिब्रेट केला. मावशीने चिकन बनवलेलं, चिकन ते सगळं गुलाबजामुन आईस्क्रीम हे सगळं खाऊन सुस्ती आली. सुस्ती म्हणजे मी आधी दमलेलो भरपूर, डोळ्यावर झोप तर होतीच माझ्या, त्यामुळे झोपलो मस्तपैकी. म्हणजे बाहेर पडताना मला म्हणजे जेवल्यानंतर एवढी झोप यायला लागली, काकाने म्हणायला लागले की झोप म्हणून. झोपलो मी मस्तपैकी. रात्री 12ला झोपलो ते सकाळी आता 6ला उठलोय. बऱ्यापैकी 5-6 तास झोप झाली आहे माझी. चला हळूहळू जाऊया. मी आता राबोडीत आहे. आता आपला कळव्याचा ब्रिज रिंग रोड आहे ना, त्या रोडने आपण आपल्या हळूहळू आपल्या प्रवासाला लागूया. हा बघा तो काल तुम्हाला दाखवलेला ना तो रोड, ह्या रोडने डायरेक्ट कळवा. हे ब्रिज चढून गेलं ना की डायरेक्ट कळव्यात. अगोदर ना ते तिकडे छोटं ब्रिज होतं ते बघा तिकडे दिसतंय ते ब्रिज. त्या ब्रिजमुळे एवढं ट्रॅफिक व्हायचं माहिती आहे, म्हणजे भरपूर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवसभर ट्रॅफिक असायचं. पण आता हे ब्रिज सुरू केल्यापासून ट्रॅफिक नाही, काय नाही, डायरेक्ट कळव्यात बाहेर पडतो माणूस. तर मी आता ना वाशीमध्ये पोचतोय. आपला तो ठाणे बेलापूर पनवेल रोड सोडून मी आता पाम बीच रोडला गाडी टाकली. आता हे ब्रिज उतरल्यावर आपण वाशी सेक्टर 19 मध्ये पोहोचू आणि सरळ आपला पाम बीच पकडून ववाळ मार्गे पळसटे फाटा. आणि आता सकाळचे 7 वाजलेत आणि विचार करा गरम एवढं होतंय. मी आता टेम्परेचर चेक केलं तर 28 डिग्री दाखवतंय. सकाळी 28 म्हणजे विचार करा खूप गरम होतंय खूप. हा हे आपला पाम बीच रोड, हे इकडे 17 प्लाझा. आज आपला दिवसभर प्रवास असणार आहे. दिवसाचा प्रवास म्हणजे सगळ्या पोलिसांना प्रसाद देत जायचंय. बरोबर 7:30 वाजता मी पळसप्याला पोचलो मित्रांनो. आणि हे तुम्हाला माहीतच असेल, आपल्याला डायरेक्ट गोव्यासाठी राईड घेता येत नाही. पहिला लेफ्ट पनवेल साईडला, मग यू टर्न मारून असा फिरून तिकडे आपल्याला गोव्या साईडला जायला भेटतं. पळसपे फाटा ना सोडलं की आपल्या गोव्या रोडला लागलं की लगेच वातावरण चेंज होता. मुंबईत एवढी गरमी होत होती आणि ह्या रोडला लागल्यावर लगेच थंडगार वाटायला लागलंय मला आता. खरंच भारी भारी. म्हणजे मुंबईत किती हीट आहे विचार करा तुम्ही. वडखळ 8:30 वाजता मी ना वडखळात पोचलोय. आणि इकडे बघा काय हे आहे JSW. साडे 10 वाजले मित्रांनो. 10:30 वाजता मी आता माणगावात पोचलोय. आणि माणगावात पोचल्या हे बघा काय, इथूनच अजून रेल्वे स्टेशन क्रॉस नाही केलंय. इथून जर ट्रॅफिक सुरू जर झालं ना तर मग काय विचारू नका, किती वेळ लागेल सांगता येत नाही. चल बाबा, इथूनच लागलंय. हो अरे बापरे. माणगावचा हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार काय सांगताय समजत नाहीये. माणगाव इंदापूर हे बायपास लवकरात लवकर व्हायला पाहिजेत. खरंच दिवसाची काय कंडिशन असते बघा, विचार करा. आता हे माणगाव रेल्वे स्टेशन कडून ट्रॅफिक लागलंय. बाप रे. हे आता टिल कुठेपर्यंत असेल माहिती आहे, तो 4 लेन सुरू होतो ना तिथपर्यंत हे ट्रॅफिक असणार आहे. आता बरोबर ना 10:20 झाली आहेत. बघूया आपल्याला तिथे पोचायला किती वेळ लागतो.
बघा, हे पुढे दिसतंय ते माणगाव रेल्वे स्टेशन. हे आपल्याकडचं ट्रॅफिक कधी सुधारणार लोक काय समजत नाही. आता आम्ही चालतोय, हे बघा लेफ्ट साईडने गाड्या टाकल्यात. हे बघा लेफ्ट साईडने आले काही लोक, ओव्हरटेक समोरनं जर गाडी येत नाही ना तर हे लोक लगेच ना गाडी बाहेर काढतात आणि पुढे जातात. अरे पुढून गाडी येत नाही याचं कारण समोरनं ब्लॉक झालीत गाड्या. खरंच महाराष्ट्रातल्या सगळ्या ड्रायव्हर्सना, जे लोक कार चालवतात ना, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज असं ट्रॅफिक लागलं ना थोडं पेशन्स ठेवा, थांबा जरा. पुढे जाऊन काय झेंडे काढणार आहात तुम्ही, जाऊन ब्लॉक करताय तुम्ही. हा बघा हा चाललाय, हे बघा काय काय म्हणून. आता हा इथे येऊन मला दाबतोय. थोडं तरी पेशन्स ठेवा यार. हा बघा, हे बघा काय म्हणून करणार. ट्रॅफिक लागलंय आणि हे लोक पुढे जात आहेत. खरंच मला खरंच खूप राग येतोय खरंच. प्रत्येक वेळी आपल्या इकडे ट्रॅफिक होतं ना त्यावेळी हीच कंडिशन असते की ओव्हरटेक मारून पुढे जातात. प्लीज खरंच कळकळीची विनंती करतो तुम्हाला, एक पेशन्स, थोडा तरी पेशन्स ठेवा. एक लाईन धरून जर चाललात ना तर लवकर ट्रॅफिक संपणार. तुम्ही ओव्हरटेक मारून पुढे जाताय, समोरनं येणाऱ्या गाडीला ब्लॉक करताय. जरा तरी विचार करा. हे बघा काय ही मेंटॅलिटी सांगा. खरंच प्लीज जे कोणी व्हिडिओ बघतायत, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तुमचं भाऊ मित्र कोण जे कोणी असेल त्यांना प्लीज समजावा की ट्रॅफिक लागले, थांबा. असे ओव्हरटेक करून जाऊन अजून प्रॉब्लेम क्रिएट करताय तुम्ही. त्या दिवशी मी केरळमध्ये गेलेलो, मुद्दामून दाखवलं तिथलं तुम्हाला ट्रॅफिक. एकही गाडी ना ओव्हरटेक करत नव्हती. एका शिस्तीत एक लाईन पकडून चालत होते आणि हळूहळू गाडी पुढे चालत होते सगळे. अशी थांबली नव्हती गाडी. काहीतरी शिका त्यांच्याकडून. हॉर्न वाजवत नव्हते. आपल्या इकडे थोडं ट्रॅफिक झालंय हॉर्न वाजवायला सुरुवात. बरोबर ना 11 वाजलेत आता आणि मी 10:20 ट्रॅफिकमध्ये थांबलेलो. आता 11 वाजता ट्रॅफिक सुटलंय. अजूनही माणगावातच आहे मी. म्हणजे बरोबर 40 मिनिटं ट्रॅफिकमध्ये थांबवून अर्ध्या किलोमीटरसाठी 40 मिनिटं लागली. म्हणजे विचार करा, अर्धा 500 मीटरच्या प्रवासासाठी. ऍक्सिडेंट कोणाची गाडी, तिकडे गाडी पलटी झाली आहे. म्हणजे आता माणगावचा 4 लेन सुरू होणार इथून सिमेंट रोड. आणि इथे आपली MH7 गाडी तिथे थांबली आहे. जाऊन विचारतो काय झालं बघूया. काय कशा काय करू, पाईप नाही. MH13 गाडी आहे. मी तिथे MH7 गाडी थांबलेली म्हणून बघायला गेलो तर रात्री झोपेत गेलाय बिचारा. ॲक्सिडेंट झाला आहे ते आजी गाडी. मला वाटलं MH7 कोणतरी आहे म्हणून पटकन गेलो मी. अशी ॲक्सिडेंट ना झोपेत होतात, त्यामुळे झोप आली की झोपा मित्र. 1-2 सेकंदाचा विषय असतो आणि असं मग किती मोठं हे नुकसान सहन करावं लागतं बघा. झोप आली झोपून द्यायचं. पार्टीवाला फोन करू दे नाही तर काय करू दे. मी तिथे MH7 गाडी बघितली थांबलेली होती. मला वाटलं आपल्या MH7च कोणाची गाडी पलटी झाली की काय म्हणून बघायला गेलो तिथे. आपलाच कोणतरी असेल तर MH13 गाडी होती. चला फायनली मी ट्रॅफिकमधनं सुटलो आहे. 11 वाजून आता 9 मिनिटं झाली. पाऊस पडून बऱ्यापैकी गेल्यामुळे ना, म्हणजे मागच्या आठवड्यात सगळीकडे हिरवगार करून टाकलंय बऱ्यापैकी. कसला दिसतंय बघा भाव, हिरवगार आहे. आता सध्या इथे पाऊस नाहीये. मी आता महाडमध्ये पोहोचणार. आता
मी आता महाडमध्ये पोहोचलोय. आत्ता सावित्री नदी क्रॉस केली आणि समोर तुम्हाला धुकं दिसतंय ना, तर हे धुकं नाहीये. नाहीतर म्हणाल ओ वाव मस्त धुकं काय आणि काय काय क्लायमेट भारी, तर हे प्रदूषण आहे. इथल्या कंपनीतून आलेला, इथले जे इंडस्ट्री एरिया आहे तिथून आलेला हा धूर आहे. आणि हे असं प्रदूषण वर्षभर सुरू असतं महाडमध्ये. किती प्रदूषण आहे बघा, वास एवढा घाण येतोय. 12 वाजता बरोबर मी कशेडीत पोहोचलो मित्रांनो. कशेडी घाट सुरू झालाय. काहीसं पुढे गेल्यावर आपल्याला टनल लागेल. लोटात पोहोचलोय आणि हे पुढे समाधान हॉटेल आहे ना, जे जेवण करूया आपण. भूक लागली. बरोबर 1 वाजलाय आता दुपारचा. गाडी लावू, समोरच लावतो. मी जेवणाला ना दाल तडका आणि रोटी ऑर्डर केली. फटाफट जेवण संपवतो आणि मग पण बघूया यांची दाल तडका कशी आहे. पावणे 2 वाजले मित्रांनो. जेवण वगैरे करून मी आता चिपळूणमध्ये पोहोचतोय आणि समोर पाऊस बघा कसला भरलाय, पॉवरफुल एकदम. सकाळपासून पुण्यात प्रवास चाललाय. आता आपल्याला पाऊस भेटणार. चिपळूणला पोहोचलो मित्रांनो. दामणीच्या पंपावर थांबलोय जरा. 5 मिनिटं आड पडतो आणि मग जाऊया पुढे. जेवल्यावर ना सुस्ती येते, सुस्ती. आपल्याला उद्या डिलिव्हरी द्यायची आहे, त्यामुळे अजिबात घाई नाहीये. थोडा आड पडतो. तासभर थांबलेलो, तासभर. 4 वाजले आता. जाऊया. बारीक बारीक पाऊस लागतोय अजून बघा. दामणीचा पंप आहे. थोडासा आळस यायला लागला म्हणून थांबलेलो. चला. पावणे 5 वाजलेत आणि मी आता देवरुखमध्ये पाऊस पडतोय. तर मित्रांनो मी आता साखरप्यात पोचलोय. साखरप्यात आपण आता इथे राईड घेतोय आणि इथला रस्ता बघा कसा आहे, 1 नंबर. रस्त्याचं काम सुरू आहे आणि हे लवकरच होणार, कारण बऱ्यापैकी फास्ट काम केलंय या लोकांनी. आणि साखरप्यात आम्ही राईड घेतलाय. आता थांबणार नाही, आता कंटिन्यू जायचं आहे आपल्याला. तर मी आता वाटूळमध्ये पोहोचलोय आणि वाटूळमध्ये तुफान पाऊस पडतोय, तुफान. जवळजवळ 6 वाजता झाले. आपला प्रवास खूप हळूहळू चालला आहे, कारण मला उद्या डिलिव्हरी द्यायची आहे. त्यामुळे मी अजिबात घाई करत नाही आहे. थांबत आरामात निवांत चालला आहे आपला प्रवास. आणि पाऊस असा तुफान पडतोय. देवरुखला सुरू झालेला, सॉरी देवरुखला नाही, हा देवरुख बरोबर. आणि थांबलाच नाही आहे, टॉयलेट पडतोय. चिपळूणला मेन सुरू झाला पण एवढा लागत नव्हता, पण देवरुखला जो सुरू झाला आहे असाच सेम तुफान लागतोय, तुफान. तर मित्रांनो मी आता बरोबर 6:30 वाजता हायवेला लागणार आहे. हा आहे आपला नॅशनल हायवे 66 वाटूळमधून. मी आता दाभोळ फाट्याला पोचलोय. हा लेफ्ट साईडला अजून रस्ता झाला नाहीये, त्यांचं काय प्रॉब्लेम काय माहीत. त्यामुळे आपल्याला इथून राईट घेऊन पुढे जाऊन लेफ्ट घेऊन हायवेला लागावं लागतं. अशा प्रकारे आपण आता हायवेला लागतोय. हे थोडी डेंजर आहे, तिकडनं गाड्या येतात ते दिसत नाही. तिकडे व्यवस्थित बघून गाडी काढावी लागते इकडे. चला
इथून बरोबर ना हे आपलं काय ते राजापूर 16 किलोमीटर आहे. 10-15 मिनिटात आपण राजापुरात पोहोचू. मित्रांनो मी आता 7:30 वाजता बरोबर आता तरळ्याला पोहोचणार आहे. खारेपाटण वगैरे काढून मी पुढे आलोय आणि हा पाऊस काय जायचं नाव घेत नाहीये, थांबतच नाहीये. कंटिन्यू पाऊस पडतोय, कंटिन्यू. आणि काळोख बघा किती केलाय. तर बरोबर आता 9 वाजले आणि मी ना मळगावमध्ये पोहोचलोय. झारापच्या पुढे येऊन मळगावमध्ये पोहोचलो. आता पार्टीवाल्याला कॉल केला, तर गाडी तर उद्याच खाली करायची आहे, पण सहज मी आपला कॉल केला आता येऊ काय, तर तो बोलला नको आता नको, आता पाऊस भरपूर पडतोय गोव्यात. तर मळगावमधून ना इथे गायत्रीने नवीन रूम घेतलाय माझ्या बहिणीने. तर इथून 3 किलोमीटर आतमध्ये, मळगावातून सावंतवाडी रोडला 3 किलोमीटर आतमध्ये गायत्रीचा रूम आहे. तर मी आता काय गायत्रीच्या रूमवर जाणार आहे. तर तिने घेतलेला रूम पण तुम्हाला दाखवतो. माझं घर आहे ना ते कुडाळमधून, कुडाळ सिटीतून 18 हायवेवरून जवळजवळ 20 किलोमीटर आतमध्ये आहे. त्यामुळे आतमध्ये जाणं 20-40 किलोमीटर, गाडीत वजन पण आहे, मतलब नाही. तर गायत्री बोलली ये माझ्याकडे. तर गायत्रीकडे आता जातो, तिथे जाऊन आराम करतो, झोपणार आहे मस्तपैकी. व्हिडिओ पण एडिट करायचा आहे आणि उद्या आपण सकाळी त्याच्या लोकेशनवर जाऊ. बघा हा मळगावमधून रोड आला आणि आपल्याला इथे सावंतवाडीसाठी लेफ्ट घ्यायचं आहे. ह्या लेफ्ट साईडच्या रोडने बरोबर 3 किलोमीटरवर गायत्रीचं घर आहे. घर म्हणजे नवीन जो रूम घेतला आहे. तर मी गायत्रीच्या रूमच्या इथे पोचलोय. बघा तिथे वरती राहतात गायत्री आणि फायनली मी गायत्रीच्या घरी पोचलोय. गाडी तिकडे लावली. कोण आहे? म्याव आहे. गेली. ओके, चप्पल इथे काढू? तिकडे काढायचा. गायत्रीचा हा रूम, नवीन रूम. हा बघा हा हॉल आहे. ही आमची गायत्री. हा किचन मधून तिकडे बेडरूम. थोडंसं मागे आलो हॉलमध्ये, लेफ्ट साईडला एक बेडरूम. थोडंसं मागे आलो की राईट साईडला एक बेडरूम. आणि इथे मागे आलो की इथे वॉशरूम. तर मी आता मस्तपैकी फ्रेश होणार, जेवण वगैरे करून आराम करणार. काल मावशीच्या घरी राहिलो, आज गायत्रीकडे दौरेच करतोय मी. तर भेटूया आपण उद्या डायरेक्ट सकाळी. तोपर्यंत बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता 6:30 वाजले आणि मी गायत्रीच्याच घरी आहे. गाडी आपली इकडे आणि इथलं वातावरण बघा, मस्त थंडगार, मस्त आहे. चला फ्रेश झालो, ब्रश वगैरे केला आहे, चहा वगैरे घेतो आणि आपण निघूया. जास्त लांब नाही, तो 9 वाजेपर्यंत ये बोलला आहे. 6:30-7 वाजता जरी निघालो ना तर 1-1.5 तासात पोचून जाईल. ग्रीन पार्कच्या थोडंसं पुढे. बरोबर 7 वाजलेत आणि मी आता माझगावमध्ये. तर ते मग रात्री आलेलो ना मळगावमधून लेफ्ट मारून वरती आलेलो. आता मी या दुसऱ्या रोडने जातोय, म्हणजे आपला इन्सुली मार्गे. सावंतवाडी जो जुना रस्ता आहे ना, ओल्ड रोड, तो दाखवतो तुम्हाला. किती सुंदर रस्ता आहे बघा. 7 वाजले म्हणजे 8-8:30 वाजेपर्यंत मी लोकेशनवर पोहोचून जाईन आरामात. रस्ता बघा किती सुंदर आहे. वाव. हा जो ओल्ड रोड, अगोदर सगळे ट्रक, म्हणजे तो हायवेच नव्हता, अगोदर सगळ्या गाड्या इथून जायच्या.
मुंबई गोवा आहे या रोड, हा मुंबई गोवा रोड होता. हा बघा, हा इन्सुलेमेटातला टर्न आहे आणि इथे ह्या टर्नवर जेवढी ॲक्सिडेंट झाली आहेत ना, चांगले चांगले ड्रायव्हर फेल झाले तिथे. जे जुने ड्रायव्हर आहेत ना त्यांना हा टर्न सगळ्यांना माहीत असणार. खतरनाक टर्न होता, खतरनाक. कितीतरी ॲक्सिडेंट बघितली आहेत मी इथे. डिझेल टाकायला थांबलोय, पटकन डिझेल टाकूया. 1-2 डिझेल टाकतो. डिझेल रेट किती आहे रे? वाढलं मरे, 1 रुपये वाढलं. 88 असलं. 2000 डिझेल टाकतोय. 89.03 डिझेल रेट आहे इथे. चला निघूयात. डिझेल वगैरे टाकून झालंय. 2000 डिझेल टाकलं आणि इथे ना 1 रुपये जास्त आहे, महाग आहे डिझेल. मी रेग्युलर पेंड्यात जे डिझेल टाकतो ना तिथे 88 रुपये आहे, इथे 89 रुपये. कोलवाळी गाडी ना, गाडीत वजन असलं की गाडी चालवायला भारी वाटतं. गाडी कशी लक्झरी सारखी चालते, मस्त सस्पेन्शन पॉवरफुल. एकच प्रॉब्लेम, ॲव्हरेज देत नाही. ॲव्हरेज कमी टाकते गाडी. बरोबर 8:15 वाजलेत आणि 15-20 मिनिटात डेस्टिनेशनवर. लेफ्ट साईडला कारसवाडा इंडस्ट्री आहे आपल्याला आता. आणि म्हापसा सिटीत जाण्यासाठी पुढचा जो ब्रिज आहे ना, तो ब्रिज खालून राईट घ्यावा लागतो. म्हणजे कुठून पण जाऊ शकतो. त्याच्या पुढच्या सिग्नलवरून राईट घेतला तरी म्हापसा सिटीत जाऊ शकतो. या ब्रिज खालून राईट घेतलाय आणि ते ग्रीन पार्क ते हॉटेल आहे तिकडे. लगेच लेफ्ट आणि आपल्याला लगेच राईट घ्यायचा आहे इथे की आपला हा रोड कलांगूटला जातो. ॲक्च्युली बायपास आहे. म्हापसा सिटीतून पण कलांगूटसाठी रोड आहे. बघा इथे बाहेर पडलो आपण. हा म्हापसा सिटीतून रस्ता येतो आणि आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे इथे. ते लेफ्ट घेतला. जास्त लांब नाही, इथून 1-2-2.5 किलोमीटरवर आपलं लोकेशन आहे. नागवा हॉटेलच्या इथे. नागवा म्हणजे आता त्या हॉटेलचं नाव रामाडा झाला. अगोदर नागवा हॉटेल म्हणून फेमस होतं ते. पोचलो आहे बघा. इथे खाली होणार आपली गाडी. ती साईडला लावतो गाडी. बापरे किती वाटते. आता पावसात ना गाडी रस्त्याच्या खाली उतरवायचं म्हटलं की डोक्याला टेन्शन येतं. काल मी ना गायत्रीच्या तिथे गाडी लावली आणि मागचं चाक बसलं ना. त्यामुळे ना आता पावसात प्रत्येक ड्रायव्हरने कधी रस्त्याच्या खाली गाडी उतरवायची झाली ना 10 वेळा विचार करायचा. झालं तरी खाली उतरून बघा तुम्ही व्यवस्थित जमीन आहे की नाही, काय नाही. आणि नंतर जर गाडी खाली बसली, टायर रुतला, मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मग JCB बोलवा, हे बोलवा, निघत नाही. मग वजन जर असेल तर वाटत लगेच. चला खाली करूया आपण. आता हे उतरून घेतील. इकडे सगळे अँटिक सगळं बनवलं जातं. हे बघा मस्त मस्त. आपली गाडी बघा इथे खाली होते. हे बाजूला रामाडा हॉटेल. रामाडा म्हणजेच नागवा ग्रँड. अगोदरचं नाव नागवा ग्रँड ह्या हॉटेलचं. आणि हा लेफ्ट साईडला रस्ता जो जातो तो म्हापशाला. आणि हा कलांगूट, बागा, कांदोलीम, सिकेरीम हा सरळ जातो रस्ता. आपली पूर्ण गाडी खाली झाली आहे. आणि बघा एवढे 2-3-4 बॉक्स आणि एक हार्मोनियम ही पेटी आहे. एवढं सामान राहिलंय. आणि हे सामान आहे ना ते इथे जवळच बाजूला पाठीमागे खाली आहे.
तर ते त्यांना फोन केलेला, ते बोलले अर्ध्या तासाने येतो बोलले. मला इथे येऊनच समजलं 2 ठिकाणी खाली येते. असू दे, लांब नाही कुठे, यांच्या बाजूलाच आहे. पण ते आता अर्ध्या तासाने येणार. आता 9:30 वाजले, 10 वाजेपर्यंत होऊन जाईल खाली. हे खाली करूया आणि मग आपल्या प्रवासाला लागू. गाडी पॅक नाही करत. आता 10 वाजले आणि मी दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो आहे बघा. हे काहीसं असं आहे, आपले 3-4 बॉक्स फक्त उतरवायचे आहेत. हे बघा, आणि हा उतरवतोय. ही जुनी पेटी आहे, काय म्हणतात ते, हार्मोनियम जुन्यातला. आणि यांच्याकडे काय आहे बघा, ही शपथ, पॉवरफुल सगळं जुनं मटेरियल आहे, अँटिक एकदम. तर आपली गाडी खाली झालेली आहे. आपल्याला आता इथून डायरेक्ट घरी 5-6 दिवसानंतर घरी जाणार आहे मी. तर हा ब्लॉग मी घरी एंड करतो, तुम्हाला आयांश दाखवतो. आता मी वाटेत कुठे शूट करत नाही, डायरेक्ट इथून घरी पोचतो एकदा. आता वाजले 10-10:15 झाले, तर पोचायला 10:15, 11:15, 12:15, 2-2.5 तास लागणार. 12, 12:30, 12:45 पर्यंत पोचून जाईल. डायरेक्ट आता घरी जेवायला जाणार. चला आयांशची रिएक्शन बघतो. आयांशला ना हा बघा, JCB घेतलाय. त्याला JCB डंपर याचं काय एवढं क्रेज आहे काय माहित नाही, पण खूप नुसतं त्याच्यातच असतो तो. तर चला इथून डायरेक्ट घरी. फायनली घरी पोचलोय. सगळं आता बरोबर 12:30 वाजले. कारण काय विषय झाला माहितीये, अर्धा तास लेट झाला. मला 12 वाजताच पोचणार होतो, पण वाटेत वेंगुर्ल्यात ना हे सगळं सामान घ्यायला, म्हणजे भाजी वगैरे काय काय घ्यायला थांबलेलो, त्यामुळे अर्धा तास तिथे गेला माझा. चला फायनली घरी पोचलो. ए अयांश, अरे अयांश, हे बघ काय काय आहे, काय दे. नंगू आहे आमचा अयांश, नंगू. अयांश काय करतो, माती भरतो. तर अयांश JCBने खेळतोय. फायनली मी घरी पोहोचलोय. तर आजचा प्रवास मी इथेच संपवतो. आता लाईट गेली, बाहेर पाऊस भरपूर पडतोय बघा. तर आजचा प्रवास मी इथेच संपवतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी अंधार या चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता 2-3 दिवस रेस्ट घेणार आहे, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास.